डॉक्टर श्रीराम लागू हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते होते। एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत त्यांनी मराठी हिंदी इंडस्ट्रीत एक काळ गाजवला। मूळचे डॉक्टर असलेल्या लागू यांना त्यांच्या अभिनयाची आवड या इंडस्ट्रीत घेऊन आली। याच आवडीमुळे डॉक्टर असलेल्या लागू यांनी 1969 मध्ये वयाच्या 42व्या वर्षी डॉक्टरकी पेशा सोडून पूर्णवेळ अभिनेते म्हणून काम करायला सुरुवात केली। त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले। तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली। त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका वाईट घटनेची माहिती आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहोत। त्यांच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट ते कधीच विसरू शकले नाही। श्रीराम आणि दीपा लागू यांना तन्वीर नावाचा मुलगा होता। वयाच्या फक्त 24व्या वर्षी त्याचं अपघाती निधन झालं होतं। तन्वीर एकदा मुंबई पुणे ट्रेनने प्रवास करत होता। तो ट्रेनमध्ये खिडकी शेजारी बसला होता। त्यावेळी बाहेरून झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड फेकून मारला। तो दगड तन्वीरच्या डोळ्याला लागला। यात त्याला डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती। त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचार दरम्यान आठवड्याभरातच त्याचं निधन झालं। 9 डिसेंबर 1971 मध्ये तन्वीरचा जन्म झाला होता। 1994 मध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेत त्याने आपला जीव गमावला। आपल्या लेकाच्या जाण्याने श्रीराम आणि दीपा लागू अतिशय खचले होते। त्याच्या स्मरणार्थ 2004 पासून तन्वीर सन्मान पुरस्कार देण्यात येतो। श्रीराम लागू आणि त्यांच्या पत्नी दीपा लागू ज्येष्ठ कलाकारांना तन्वीर सन्मान हा पुरस्कार देतात। तन्वीराच्या जन्मदिनी 9 डिसेंबरला तन्वीर नाट्यधर्मी या नावाने ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते। तारुण्यात आलेला मुलगा गमावला हे दुःख आयुष्यभर त्यांना सहन करावं लागलं। त्यांच्या पत्नी दीपा लागू या सुद्धा अभिनेत्री आहेत। दीपा लागू आणि श्रीराम लागू यांना तन्वीर सोडून अजून एक मुलगी आणि मुलगा आहे। मुलाचे नाव डॉक्टर आनंद लागू असून तो बायोलॉजिस्ट आहे, तर मुलीचे नाव शुभांगी असून ती गायनोकोलॉजिस्ट आहे। अशा प्रकारे त्यांच्या दोन्ही मुलांनी देखील करिअर म्हणून वैद्यकीय क्षेत्र निवडले। 17 डिसेंबर 2019 रोजी डॉक्टर श्रीराम लागू यांचे निधन झाले। त्यावेळी ते 92 वर्षांचे होते।